नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आज आहे 14 मार्च आणि मी अचानक प्लॅन केलेला आहे माझ्या बर्थडे पार्टीचा. आणि म्हटलं आपण सगळ्यांसाठी करतो. जवळजवळ सगळ्याच स्त्रिया दुसऱ्यांसाठी झटत असतात, म्हणजे मुलांसाठी, नवऱ्यासाठी, आपल्या संसारासाठी. आणि आपल्याकडे आपलं दुर्लक्ष होत असतो, हो की नाही. वर्षभर जवळजवळ भारतात गेले होते. तर मी काउंट केलं तर बरोबर 8 महिने मी भारतात होते. तर मी 22 फेब्रुवारी 2025ला भारतात गेले आणि मी परत आले अमेरिकेत 28 नोव्हेंबरला. तर 8 महिने मी राहून आले आईकडे. तर मी माझ्या बड्डेला मी स्वतःला गिफ्ट देत आहे. मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना इन्व्हाइट केलेलं आहे. अचानकच हा प्लॅन झालेला आहे. तर धीरजने मला विचारलं की डिझनीचं बुकिंग करायचं आहे, कधीचं करू. तर तुझा तर बड्डे येतो आहे 15 मार्च. म्हटलं मग काही हरकत नाही, तिकडे आपण करूया फ्लोरिडाला डिझनीला सेलिब्रेशन, तिकडे साजरा करूया. तर तो मला म्हणाला तिकडे कसं काय करणार. मग म्हटलं नाही करायचं, त्यात काय, मी माझ्या घरापासून म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जाते, दुसऱ्या स्टेटमध्ये जाते, तेच माझ्यासाठी खूप आहे, हो की नाही. माझ्या बड्डेच्या दिवशी मी कुठेतरी फिरायला चालली, हेच माझ्यासाठी खूप आहे. पण मग नंतर कळालं, तर त्या धीरेने सांगितलं मला मी 17 मार्चचं बुकिंग केलेलं आहे, कारण तुझा वाढदिवस आहे म्हणून. आणि माझ्या रात्री लगेच त्या दिवशी मनात लड्डू फुटायला लागलेत. चला आता आपण मैत्रिणींना बोलवून सेलिब्रेशन करूया. तर दुसऱ्या दिवशी नाही, म्हटलं आपण धीरजला विचारूया काही प्लॅन केलं आहे का माझ्या वाढदिवसासाठी. तर मी धीरजला विचारलं तुम्ही काही प्लॅन केलं आहे का माझ्या वाढदिवसासाठी. तर धीरज म्हणाले नाही, काही नाही प्लॅन, काही नाही, घरात केक कापायचा आणि बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवण करून यायचं. मग मी धीरजला म्हटलं की मला ना माझा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर बड्डे पार्टी करायची, माझ्या मैत्रिणींना मला बोलवायचं आहे. तर तू लगेच काय म्हणतो, हां तू तर नाही म्हणाली होतीस ना. मी काही बोलले नाही. बहुतेक धीरजला वाटलं असेल, कारण मी तिथे म्हणाली ना डिझनीला की नाही करूया, नाही करायचं. कारण मग तिथे मग तो म्हणाला तिथे कसं करणार सेलिब्रेट, म्हणून मी म्हणाले की नाही करायचा. तर बहुतेक म्हणून म्हणाला असेल तो की तू म्हणाली नाही करायचं. मी काही बोलली नाही जेव्हा तो असं बोलला तेव्हा. आणि मग मी काहीच प्लॅन केलेलं नव्हतं, कोणाला कोणाला इन्व्हाइट करायचं त्याची लिस्टसुद्धा बनवली नाही. मला आठवलं तसं मी सगळ्यांना, माझ्या मैत्रिणींना इन्व्हिटेशन दिलं. आज सुद्धा म्हणजे उद्या माझी बड्डे पार्टी, आजसुद्धा मी इन्व्हिटेशन देत होते. कारण 3 दिवस आधीच असं प्लॅन ठरलेलं, त्याच्यामुळे मग सगळी गडबडच झाली. आणि खूप मैत्रिणी माझ्या फिरायला गेल्यात, कारण इथे स्प्रिंग ब्रेकमध्ये सगळे लोक जवळजवळ फिरायला जात असतात. 8 दिवसाची सुट्टी असते आणि आमच्यासारखं नसतं आम्ही उठतो आणि लगेच जातो. आमचं काही कधीच प्लॅन नसतो कोणत्याच बाबतीत. पण लोक प्लॅन करून मस्त जातात. काही जणांचं 6-6 महिने आधीच बुकिंग झालेलं असतं, काहींचं 1 वर्ष आधीच बुकिंग झालेलं असतं. कुठे फिरायला जायचं, तिथली तिकीटं वगैरे, विमानाची, सगळं काही बुकिंग झालेलं असतं. आणि मग काही काही मैत्रिणी माझ्यावर खूप चिडल्या मी निमंत्रण दिलं तेव्हा. तर म्हणे की काय मनीषा. तर एक म्हणाले मला वाटतं तू 30 तारखेला वगैरे करशील मार्चला, आणि म्हणे मी मिस करणार. बाकीचे पण मैत्रिणी म्हणायला लागल्या काय आम्ही नाही आहे तुझ्या वाढदिवसाला, ट्रॅव्हल करतोय आम्ही. तर त्या म्हणाल्या आम्ही परत तुझा वाढदिवस साजरा करू. म्हटलं ठीक आहे, करूया. आणि मला खूप आवडतं सरप्राईज द्यायला, सरप्राईज गिफ्ट द्यायला, सरप्राईज बड्डे पार्टी करायला. मी रात्री पण 12 वाजता जाऊन मैत्रिणींचे सरप्राईज बड्डे सेलिब्रेट करत असते. तर आणि मला हेल्प करायला पण आवडतं. रात्री पण मी 12 वाजता जाऊन मैत्रिणींना हेल्प करते. तर माझं असं नेचर आहे. आणि मी काही मागत नाही की माझा हे करा सेलिब्रेशन, हे करा ते करा. पण ते समोरच्याला कळायला पाहिजे असतं की नाही, समोरच्याची आवडी काय, आवडीनिवडी काय. तर मी माझ्या मिस्टरांना माहिती आहे का, लग्न झाल्यापासून सरप्राईजेस देत आलेली आहे. लग्न झाल्यापासून माझ्या मिस्टरांना मी सरप्राईज
बर्थडे पार्टी देत आलेली आहे. म्हणजे असं बाहेर हॉटेल बुक करून वगैरे अगदी म्हणजे अजिबातच नाही. म्हणजे अशी त्यांना एवढीसुद्धा जाणीव होत नव्हती. इतकं असं ते जबरदस्त सरप्राईजेस असायचं. तसंच मोठ्या मुलाला पण, लहान मुलाला पण. तर असू द्या. आणि प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या. आणि मुली म्हटलं की त्यांना हे जास्त आवडतं, हो की नाही, मुलांपेक्षा. तर मी कॅनवामध्ये इव्हाइट बनवलं आणि मला इन्व्हिटेशन इव्हाइट थ्रू पाठवायचं होतं. ते एक ॲप असतं त्याच्या थ्रू. आणि तिथे गेल्यानंतर त्या ॲपमध्ये गेल्यानंतर ते कॅनवामधली डिझाईन ते ॲक्सेप्ट करत नव्हतं. आणि मग परत इव्हाइटमधली त्यांची ती डिझाईन, त्या डिझाईन ज्या असतात त्याच्यामध्ये आपण बनवायचं. आणि मग परत त्यात मी बनवत बसले. खूपच वेळ लागला. तर फायनली मी ते बनवलं. मी इन्व्हिटेशन जे कार्ड बनवलं त्यात स्पष्ट लिहिलं की गिफ्ट कोणीही आणायचं नाही. तुमची उपस्थितीच माझ्यासाठी खूप आहे. कारण मी भारतामधून आल्यापासून फक्त कामच करते. आणि माझे आता म्हणजे गुडघे वगैरे खाली अजून कमरेचं पाठ दुखायला लागलेलं आहे. म्हणजे इतकं काम सकाळी उठल्यापासून की रात्रीपर्यंत कामच काम. आणि इतक्या वस्तू आणि माझी मुलं पण मागवत असतात. तर म्हटलं आता आपल्याला सामानच नको आहे, मला गिफ्ट पण नको आहे आणि मला काहीच नको आहे. आणि मला फोटो पण टाकायचा होता त्या इन्व्हिटेशन कार्डमध्ये, ते पण सापडत नव्हता माझा एकटीचा फोटो. फायनली मला एक फोटो सापडला आणि मग तो त्याला लावला. मी ते कार्ड पण लावेल. तर मी सांगायचं झालं तर माझा आता उद्या बड्डे आहे आणि मी काल ग्रॉसरी केली. आणि कालच मी गुलाबजाम करायचं प्लॅन केलेलं, पण वेळच मिळाला नाही. खूप काम असते, इथे कामवाली नसते. आणि माझं पूर्ण जो घराचा एरिया 10,000 स्क्वेअर फूट आहे. म्हणजे बाहेरचं पण आवरावं लागतं, इथलं पण करावं लागतं. तर आता आज केक ऑर्डर केलेला आहे आणि चेअर वगैरे रेंटने मिळतात इथे, त्या पण ऑर्डर केलेल्या आहेत. आणि चला आता आपण गुलाबजाम बनवायला घेऊया. आणि मला इतका आनंद होतोय की मी स्वतःचा बड्डे स्वतः सेलिब्रेट करत आहे. आणि सगळ्यांना माझ्या हातचं जेवण खायचं आहे आणि त्यामुळे मीच बनवणार आहे. तर 70 लोकांचं तरी आपल्याला जेवण उद्या बनवायचं आहे. तर ग्रॉसरी काल आणली, पण आज झाला संध्याकाळ. काहीही सुरुवात नाही. माझा विचार होता की कापून वगैरे ठेवूया, म्हणजे काल गुलाबजाम झाले असते तर आज आपल्याला कटिंग करून ठेवता आली असती. तर आता आपण गुलाबजाम बनवायला घेऊया. आणि माझ्याकडे काही मोठी भांडी नाही आहेत, तर आपल्याला 2 टप्प्यात बनवायला पाहिजेत. अरे, कानातले नाही घातले. मी आता कानातले घालून येते, म्हणजे छान दिसेल. कारण मी मोकळे केस सोडते तेव्हा काही गरज जाणवत नाही. एक तर मी अशी पोणी बांधली की माझ्या घरच्यांना कोणालाच आवडत नाही. त्यांना असं बघण्याची पण सवय नाही ना, कारण माझे कायमच मोकळे केस असतात सोडलेले. तर मी आता बघते, बहुतेक मी मोठंच काहीतरी घालून येते. चला आता वाजले 7. तर हे बघा, या ठिकाणी हे गुलाबजामुन. हा माझा ना पिझ्झा पॅन आहे, खूप मोठा आहे हा. ठीक आहे, हे बघा खूप मोठा. हे बघा, हा मोठा पॅन आहे माझा, पिझ्झा पॅन. त्या ठिकाणी आपण असे मोठे गुलाबजाम बनवलेले आहेत. मोजा बघू किती आहेत आणि अजून बनवायचे आहेत. 2 टप्प्यात बनवूया आपण. पाहिलेत का किती गुलाबजाम बनवून झालेत? 2 टप्प्यात बनवणार आहेत. तर आपल्याकडे काही मोठी भांडी नाही आहेत आणि
मोठी मोठीच बनवलीत, कारण छोटी छोटी बनवायला पण आपल्याला वेळ नाही आहे. मग एक खाऊ दे त्यांना, नाही तर 2 खाऊ दे, नाही तर 4 खाऊ दे. चला मी आता तळायला घेते गुलाबजामुन, आणि पुढचं गुलाबजामचं भिजवेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. या ठिकाणी गुलाबजाम तयार करून झालेत आणि या ठिकाणी तेल तापलंय. यात आपण आता हे तळूया. लो टू मीडियम हीटमध्ये तळायचं आहे, हाय फ्लेमवरती तळायचं नाही, नाही तर वरती गुलाबजाम डार्क होतील, ब्राऊन. ओके, आणि आतमध्ये कच्चेच राहतील, तर ते लक्षात ठेवायचे. चला आपण टाकूया आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 टाकलेत. तळून झालेत आणि शिट्टी पण झाली. कुकरची शिट्टी झाली. तिकडे गुलाबजाम तळायचे चाललंय. आणि अगदी लो फ्लेमवरती तळते मी. हे बघा, दिसलंय का? अगदी लो फ्लेम ठेवायची आहे. हे तळून झालंय. हे बघा, छान सुंदर असा कलर तयार झालाय. वाव, हे परफेक्ट आता तळून झालेत. आपण आता काढून घेऊया. हे बघा, यात आपण घालूया पाकामध्ये. केशर घातले आपण आणि वेलची पूड पण घालणार आहे. चला आपण आता यात वेलची पूड घालूया थोडी. ही ना मी वेलची साखरेसोबत बारीक करून घेतलेली आहे. हे बघा, उद्या लागेल ना आपल्याला ही एवढी बैठी मोठा डब्बा. आपण आता ही मिक्स करून घेऊया. वाव, केशर घातलंय, मस्त वेलची पूड घातली, छान सुगंध सुटलाय आणि मस्त आनंद घेतायत बघा. गुलाबजामुन डुबुक 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 करतायत हा ना. चला आता आपण याला उद्या बघूया. मस्त होतील उद्यापर्यंत, तसे म्हणजे आज पण होतील 2 तासात. हे बघा, या ठिकाणी आपले गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत, म्हणजे पाकात सोडले, अजून तयार व्हायचे. आता आम्ही देवपूजा करून घेतो. 8 वाजले, कारण थोडं काम करा, मध्येच फोन येतात ते सगळ्यांचे, आणि मग थोडं बोला काम करा, थोडं बोला काम करा. मित्रमैत्रिणीचे फोन येतात ते. चला, देवपूजा झाली, जेवण झालं आणि फोन येतात ते, त्यामुळे त्याच्यात पण वेळ जातोय. आता रात्रीचे 9 वाजले. बघू आता कसं कसं होतंय. बघा, 9ला 5 कमी दिसले का तुम्हाला? हे बघा, आणि दोघं मुलं टेनिससाठी गेलेत, अजून आले नाहीत. म्हणजे नील टेनिस खेळतो आणि त्याच्यासोबत मोठा मुलगा गेला आहे, आणि त्याला सोडून परत घरी नाही येऊ शकत, कारण खूप लांब असतं, अर्धा तास ड्रायव्हिंग असतं. मग तिथेच बसलेलं बरं असतं, नाही तर येण्या जाण्यातच तेवढा वेळ जातो. तोपर्यंत त्यांची पिकअपची वेळ येते. येतील बहुतेक आता थोड्या वेळात ते. आपण आता छोले मसाला बनवणार आहोत, छोले मसाल्याची पावडर बनवणार आहोत. ओके, आणि MTR वगैरे त्याच्यासारखी नाही, त्याच्यापेक्षा भारी. हे बघा, या ठिकाणी हे मसाल्याचं सामान घेतले. ओके, आणि मी तुम्हाला दाखवते टाकताना. फक्त मी हातात पकडलेला आहे आता हा माझा स्टँड. तो इथं व्यवस्थित बसत नाही आहे, एवढा महागडा घेऊन. मी ट्राय करते. हा आता आहे का बरोबर? चला, तर आपण आता भाजून घेणार आहोत. मी इथे हे काय घेऊ आता आधी? हे बघा, लवंग घेऊया आपण. आपण आता हे काढून घेऊया, हे भाजले घेऊया. आता आपण मिरी घालूया. मिरीसोबतच मी आता ही
टाकते आणि हे धणे पण घालते आणि हे जिरे सुद्धा घालते. पण आता ही मोठी वेलची आवाज येते तुम्हाला? ओके, बंद करते. आणि ही मोठी वेलची ती पण घालूया आपण आणि ते छोट्या हे बघा छोटं वेलदोड आहे ते पण घालूया. आणि आता हे हो आता हे भाजूया आपण छान. आणि हे पण घालूया दालचिनी. ओके, आलेत नील आणि अगस्ती आला. माझं सामान दिसतंय तुम्हाला? सगळं दिसतंय ना? दाखवू का? छान वास सुटलाय. वाव, सुंदर, खूपच छान. आपण आता मसाला भाजून घेतलाय, त्याच्यात आपण जायफळ टाकणार आहोत. जायफळ आपल्याला किसूनच घालायचं त्याच्यात आणि ते वाटल्यानंतर काय घालायचं ते दाखवते. ठीक आहे, हे बघा आपण ही एका जायफळाची पावडर केली, आपण ती यात घालणार आहोत. हे थंड झालं की आपण बारीक करून घ्या. चला, हे आता थंड झालंय, आपण हे वाटून घेऊया. हे बघा, या ठिकाणी आपण मसाला बारीक केलाय. 2 वेळेस बारीक करणार आहोत, बराच आहे त्यामुळे. हे बघा, इतका सुंदर वास सुटलाय घरामध्ये, खूपच छान. आणि आता हे दुसरं गाणं आपण यात घातलेलं आहे, पण यात आपण आता कसुरी मेथी पण घालूया आणि आमचूर पावडर पण घालूया. आमचूर पावडर आणि कसुरी मेथी आणि मग वाटून घेऊया. या ठिकाणी ही आमचूर पावडर आहे, ती आपण यात घालूया आणि या ठिकाणी ही कसुरी मेथी घेतली वाटीवर, ती घालूया आणि आपण आता हे वाटून घेऊया. हे बघा, इतका सुंदर सुगंध सुटलाय. वा, किती दिवसापासूनच माझं चाललेलं बनवायचं. या निमित्ताने तरी माझा हा आज मसाला तयार झालेला आहे. हा तुम्ही कोणत्याही भाजीला वापरला तरी चालतो, पण छोले बनवण्याचा हा मसाला, छोले मसाला पावडर बनवून तयार झालेली आहे. वा, खूपच सुंदर मसाला आहे. हे बघा, या ठिकाणी आपला हा छोले मसाला पावडर बनवून झालेली आहे. खूप दिवसापासूनची इच्छा होती, संपलेला तर बनवूया बनवूया बनवूया. हे बघा, का सुंदर सुगंध सुटलाय. तुम्ही पण नक्की बनवून बघा. ओके, असाच मसाला. रात्री 9:45 वाजता जेवण चालीत. दिसला मसाला? मी आता धना पावडर करते. ते म्हणा या मॅडमचं तर आदल्या दिवशी चाललंय सगळी तयारी. आणि आपण आता धना पावडर करून घेऊया. हे बघा, या ठिकाणी धणे घेतलेत आणि आपण हे छानपैकी भाजून घेऊया. बघा, याचा कलर चेंज झालाय. आता फॅन बंद केलाय मी. हे बघा, खूप छान भाजून झालेत आपले. दिसतं का कलर चेंज झालेला? आता वाजलेत 9:30 आणि मी तुम्हाला गुलाबजामची साईज दाखवते, केवढे मोठे झालेत ते. हे बघा, एक एवढा मोठा साईजचा झालेला आहे. किती फुललेत बघितले का? हे बघा, इथे अजून करायचं चाललंय, संपत आलंय. हे इथे हे अजून बनवायचं चाललंय. हे सगळं इकडे हे आणि इकडे हे. तुम्हाला आवडतात का गुलाबजाम? आम्हाला खूप आवडतं. माझ्या एका हातात हे आणि एका हातात हे. आता आपण धण्याची पावडर बनवून घेऊया. चला, आपण आता धण्याची पावडर बनवूया. छानपैकी थंड झालेत हे. चला, आपण आता धणा पावडर करून घेऊया.
आता छान अगदी बारीक झालं. हे बघा छान. काय म्हणते का हे पाण्याचं बंद करा, पाणी येते वाटतं. एकदम सुंदर पावडर तयार झाली. धना पावडर तयार झाली आहे. हे बघा आपण आता बघा 10 वाजलेत. आता 9:45 वाजलेत. हे 4 LBचे आहेत छोले. आपण आता हे भिजत घालूया आणि अजून आहेत थोडेसे ते पण घालूया. या ठिकाणी हे 4 LBचे छोले हे आपण आता भिजत घालूया. गरम पाण्यात घालूया म्हणजे छान फुलतील सगळ्यापर्यंत. हे बघा आधीचे खूपच मोठे झालेत. आधीचे एवढे मोठे झालेत, एवढे केले एवढे झालेत. तर आता हे एवढे बनवलेत. भरपूर तळूया पटकन. बघितलं किती बारीक गॅस आहे. इथलं पाहिजे तर तुम्ही थोडंसं असं वाढवू शकता किंचित. एवढं हो काढ काढ. मस्त. पाणी पाजू. 1 किलो काजू येथे आपण आता हे भिजत घालूया पाण्यात. उद्या आपल्याला बटर पनीर मसाला बनवायचा आहे ना, त्याच्यासाठी यात घालूया. हे बघ त्यात आपण काजू भिजत घातले उद्यासाठी. हे बघा एकीकडे हे पण चालू आहे, पाक पण बनवलाय. दुसरा घाणा चालू. इथे हे पाक बनवते, इथे हे गुलाबजाम. किती गुलाबजाम. आणि आधीचे ते दाखवले एवढे मोठे मोठे झालेत. हे बघू आता उद्यापर्यंत केवढे मोठे होतात. त्यात आपण भिजत घातले होते पण ते रात्रीतनं फुलून बाहेर नाही येणार ना, याची भीती वाटत होती. तर आपण मोठ्या ह्याच्यात भिजत घातले आता छोटे. हे बघा एवढं मोठे याच्यात भिजत घातले. अजून पाणी घालायला पाहिजे बहुतेक. पीठ घातलेलं आहे आपण. चला आपण आता सगळं झालेलं आहे. गुलाबजाम वगैरे बनवून झालेत. दुसऱ्यांदा पण बनवले आपण गुलाबजाम. 2 वेळेस बनवले 2 टप्प्यात. आणि आता हे टोमॅटो वगैरे कांद्याची प्युरी आपण बनवून झालेली आहे. आपण आता मसाला बनवून ठेवूया उद्यासाठी. तर आता या ठिकाणी तेल घातलेलं आहे मी. तेजपत्ता घालूया. तर मी आता किती 6 घातलेत तेजपत्त्याची पानं. आणि आपण आता हे घालूया बनवलेली कांदा आणि टोमॅटोची ही प्युरी आहे. हे बघा नवीनच आहे. तर आपण आता हे छानपैकी भाजून घेणार आहोत. खूप हवा आहे. तर उद्या पण दाखवतोय संध्याकाळी थोडं व्हिडिओ. मी म्हटलं नाही असं नाही म्हणायचं, छान आहे असं म्हणायचं. छान वेदर आहे, अगदी छान आहे, पॉझिटिव्ह म्हणायचं. अजिबात थंडी पडणार नाहीये. हे म्हणतात ते अगदी थंड होणार आहे मम्मा. 40 पर्यंत जाणार आहे. 40 डिग्री फॅरेनहाइट पर्यंत जाणार आहे. आणि
आणि माझा मी हा बर्थडे पहिल्यांदा एवढा मोठा साजरा करत आहे, म्हणजे बर्थडे पार्टी करते मी. खूप खूप एन्जॉय करणार आहे. तुम्ही पण या सगळ्यांनी या. पण माझा हा व्हिडिओ पर्यंत तुम्ही बहुतेक 2 महिन्यांनी येणार. कारण मी फक्त व्हिडिओ बनवते, एडिट करून टाकायला जमत नाही. अगस्तीचे बर्थडेचे, आमच्या अॅनिव्हर्सरीचे, धीरजच्या बर्थडेचे कोणाचं नाही टाकले गेले. आणि तुमच्याकडे आता 15ची सकाळी ना, आत्ताच माझ्या लहान बहिणीचा पुण्याहून फोन येऊन गेला आणि ते जिजू पण बोलले. त्यांना मी म्हणाले की तुम्ही उद्या करा. आज ॲडव्हान्स मध्ये दिल्या शुभेच्छा त्यासाठी पण थँक्यू, पण उद्या पण करा. उद्या आपली जी 15 तारीख आहे ना, मग त्याचा इफेक्ट मला होणार की नाही जास्त त्या शुभेच्छांचा, 14पेक्षा 15चा, कारण 15ला बर्थडे. चला आपण आता हे घालूया अद्रक लसणाची पेस्ट. हे बघा, त्यात आपण आता बनवली ना अद्रक लसणाची पेस्ट. आणि हे सगळं हा सगळं एरिया स्वच्छ करून घेतलंय मी मुलांकडून. चला या ठिकाणी अद्रक लसणाची पेस्ट आहे केलेली, माझ्या लहान बाळाने करून दिलेली मी. आणि मी नेहमी फक्त अद्रक घालत असते छोलेमध्ये, पण आता आज आपण अद्रक लसूण दोन्ही घालूया. चला आपण आता यात मसाले घालूया. आणि हा जो प्युरी बनवला आहे आपण, ते ऑलरेडी आपण कांदे छानपैकी परतून घेतले होते आणि टोमॅटो सुद्धा आपण उकडून घेतले होते आणि त्यानंतर आपण ती प्युरी बनवली होती. आता सुद्धा आपण परतून घेतली. आणि त्यात आपण आता जिरा पावडर घालू. मसाल्याचं आपला असतं ना डबा, तेवढं भरून टाकतो. आणि ही धना पावडर. आणि आपण हा लाल मसाला घालूया. आणि हा गरम मसाला, हा काळा मसाला घालताय. गरम मसाला नाही म्हणताय ना, काळा मसाला घालताय. आणि आता आपण आता हा छोटेसा मसाला म्हणताय, ओके नाही, तो घालूया. मस्त वास येते. हे बघा, आपला हा मसाला तयार झालेला आहे. तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, पिंडी छोले असतात ना, तसे आपले हे पिंडी छोले होणार. हे असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला हा मसाला छान भाजून झालेला आहे. चला आता आज एक मसाला बनवलाय फक्त. 11:15 वाजलेत रात्रीचे. आता आवरूया आणि झोपूया. सकाळी मला लवकर उठायचे आणि नंतर उद्या बघूया आपण. आता चला आपण आता मशीन लावून टाकूया, म्हणजे सकाळपर्यंत स्वच्छ धुवून निघतील भांडी. तशी पण स्वच्छ धुवूनच लावावी लागतात इथे, पण फक्त पावडर लावायचं आणि पाण्यातनं काढायचं, ते काम करतं मशीन. तर हे बघा, या ठिकाणी ही भांडी लावलीत मी. आता या ठिकाणी भांडी लावलीत आपण. आता यात ना, तर यात आपण आता सोप घालूया आणि हे लावूया. तरी ते हेवी पण आहे, नॉर्मल आहे.
आणि आपण आता नॉर्मलवरती लावूया आणि हे बटन आहे स्टार्टचं, हे दाबूया. आपण इथे मशीन लावलं आहे आणि या ठिकाणी ही भांडी हाताने धुतलीत, कारण मशीनमध्ये बसली नाहीत एवढी सगळी. चला आता आपण झोपूया. आता 6चा आहे प्लॅन उठायचा, कारण ऑलरेडी 1:10 वाजले. हे बघा आता 1:10 वाजले. चला झोपूया. ऑलरेडी माझा वाढदिवसाचा दिवस सुरू झालेला आहे. धीरज मला विश केलेला आहे आणि मी बघितलंच तर अरे 12 वाजले होते तेव्हा. तर बेडवरती गेलो तेव्हा, कारण बाहेरच 11:15 वाजले होते, हो की नाही, तुम्हाला सांगितलंच मी. तर आता सगळे झोपलेत आणि मला एकदम आठवलं तर मी परत किचनमध्ये आली. तर असं आपलं बायकांचं काम, शेवटपर्यंत कामं संपत नाही तर, हो की नाही. चला झोपूया आपण आता, उद्या भेटू परत. हे बघा इथला हा सोफा हलवलेला आहे, अजून बरेच कामं बाकी आहेत. तर ह्या रूममध्ये हा सोफा आणलेला आहे, दोन्ही सोफा या ठिकाणी ठेवलेत. हे बघा. चला आता तुम्हाला हे दाखवलं मी सोफा ते हलवलेलं. आता लाईट बंद करूया आणि झोपूया. सगळी लाईट बंद करते. अजून कोणतं चालू आहे? ओके, ही पण चालू आहे. नाही, इकडे चालू आहे. हो, बंद झाला. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणाले होते की मी माझं बड्डे इन्व्हिटेशन कार्ड टाकेल. तर हे आहे माझं बड्डे इन्व्हिटेशन कार्ड. या ठिकाणी मी लिहिलेलं आहे की कोणीही गिफ्ट आणायचं नाही. तर कसे वाटले तुम्हाला मी हे बनवलेले इन्व्हिटेशन कार्ड? नक्कीच सांगा. आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि तुमच्या फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.